त्याच्याजवळ अद्वैत असतं. म्हणून भगवंताची भक्ती, नामस्मरण, चिंतन याने वृत्तीमध्ये बदल होऊन अद्वैतामध्ये तो जातो. तो द्वैतच असतो, मुळात द्वैतच असतो. मला जास्त पाहिजे त्याला कमी, लहान पोराला खाऊ जरी दिला तर ते दुसऱ्याच्या खाऊकडे पाहिलं, त्याला जास्त दिलं मला कमी दिलंय, लगेच रडायला. तुझं माझं, हे माझं आहे ते तुझं आहे, ते चांगलं जे असेल ते आपलं आहे, वांगला असेल ते दुसऱ्याचं आहे, आपल्याला सगळं चांगलंच लागतं. पहा मी कसा मदनाचा पुतळा आहे, मी किती चांगला आहे, लोकाला दाखवायचं, लोकाला सांगायचं. आपल्यासारखं आहे ते काय खरं नाही. तिरस्कार, द्वैत आपापसामध्ये, अद्वैत नाही, सगळे समान सारखे, तिथं अद्वैत. म्हणून माऊली म्हणतात, अथवा ऐक्य भावाचे नि पैसे, जुजे मानुनी आत्मा ऐसे, भय वार्ता देशे जवळणे जी. अथवा अद्वैताच्या विस्ताराने जे सर्व जग आत्मस्वरूप आहे असे समजतो, त्याला भयाची गोष्टही ऐकू येत नाही. कोणाशी भांडायचं नाही, कोणाशी काही करायचं नाही, काही नाही, काही नाही, सगळ्याशी समान वागायचं. कोणी असलं तर राम राम भाऊ, नमस्कार भाऊ, राम राम, रामकृष्ण हरी. कोणीही येऊ, सर्प येऊ नाही तर विंचू येऊ नाही तर कोणी येऊ, मग साऱ्याला जर त्याने जर नम्र झाला, सर्वाभूती पाये एक वासुदेव, सगळ्यांच्या मध्ये जर एक वासुदेव पाहिला, जाई ना. कोणी थट्टा करीत असेल, कोणी मस्करी करीत असेल, कोणी आपल्याला पाहून नावं ठेवत असेल, बोट दाखवित असेल, जाईन दाखवी ना, नाही का. आपला धंदा आपण करत राहायचं.